रायगड किल्ल्यावरचं एक असं रहस्य आहे जे ऐकल्यावर आजही लोक थक्क होतात. ते म्हणजे नगरखाना आणि राजदरबार यांच्यातील अद्भुत ध्वनिशास्त्र. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्ला हा केवळ एक किल्ला नव्हता, तर तो एक अत्यंत विचारपूर्वक उभारलेलं अभियांत्रिकीचं चमत्कारिक उदाहरण होतं. या किल्ल्यावरची प्रत्येक वास्तू ही एखाद्या उद्देशाने उभारली गेली होती. त्यातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे नगरखाना आणि महाराजांचे सिंहासन यांच्यातील ध्वनिशास्त्रीय रचना. आजही जेव्हा पर्यटक रायगडावर जातात तेव्हा त्यांना एक प्रयोग दाखवला जातो. नगरखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ उभं राहून कोणी हलक्या आवाजात बोललं तर तो आवाज थेट सिंहासनापर्यंत स्पष्ट ऐकू येतो. आश्चर्य म्हणजे हा आवाज मोठ्याने बोलल्यासारखा नाही, तर अगदी स्पष्ट आणि स्वच्छ ऐकू येतो. हे कसं शक्य झालं? यामागे शिवकालीन स्थापत्यकलेची अद्भुत दूरदृष्टी दडलेली आहे. रायगडावरील नगरखाना म्हणजे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार. इथेच शत्रूची चाहूल लागायची, पाहुण्यांचं स्वागत व्हायचं आणि राजदरबारात प्रवेश करण्यापूर्वीची हालचाल इथूनच सुरू व्हायची. नगरखान्यातून पुढे गेल्यावर समोर दिसतो तो भव्य राजदरबार. या राजदरबारात मध्यभागी महाराजांचं सिंहासन होतं. ही संपूर्ण रचना अशी तयार करण्यात आली होती की नगरखान्याजवळ होणारी प्रत्येक हालचाल महाराजांपर्यंत पोहोचावी. हे फक्त योगायोग नव्हतं, ही एक अत्यंत नियोजनबद्ध अभियांत्रिकी रचना होती. या रचनेतील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे अचूक अंतर. नगरखाना आणि सिंहासन यांच्यातील अंतर हे ध्वनीच्या प्रवासासाठी योग्य ठेवण्यात आलं होतं. आवाज सरळ रेषेत प्रवास करतो, पण त्याला अडथळे आल्यास तो परावर्तित होतो. रायगडावर हीच गोष्ट लक्षात घेऊन बांधकाम करण्यात आलं. राजदरबारातील भिंती, फरशी आणि आसपासचं बांधकाम हे सर्व दगडात केलं होतं. दगड हा ध्वनी परावर्तित करणारा पदार्थ आहे, त्यामुळे आवाज भिंतींवर आदळून परत परावर्तित होतो. यामुळे आवाजाची तीव्रता कमी न होता तो अधिक स्पष्ट होतो. या रचनेत आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे अर्धवट मोकळी वास्तू. राजदरबार पूर्णपणे बंदिस्त नव्हता, त्यामुळे आवाजाला घुमण्याची जागा मिळत होती. यामुळे हलका आवाजही वाढून स्पष्ट ऐकू येतो. आजच्या आधुनिक ऑडिटोरियममध्ये जे ध्वनिशास्त्र वापरलं जातं तेच तत्त्व शिवकालीन स्थापत्यात वापरलं गेलं होतं, हे पाहून अनेक अभियंते आजही आश्चर्य व्यक्त करतात. या अद्भुत रचनेमागे ज्यांचा मेंदू होता ते म्हणजे हिरोजी इंदुलकर. हे शिवाजी महाराजांचे मुख्य वास्तुविशारद होते. त्यांनी रायगडाची संपूर्ण रचना अत्यंत विचारपूर्वक केली होती. हिरोजी इंदुलकर यांनी नगरखाना आणि राजदरबाराची रचना करताना सुरक्षेचा विशेष विचार केला होता. जर कोणी गुप्त चर्चा करत असेल, शत्रूचा हेर प्रवेश करत असेल किंवा कोणती संशयास्पद हालचाल होत असेल तर त्याची माहिती महाराजांना लगेच मिळावी, हा यामागचा उद्देश होता. यामुळे महाराजांना कोणतीही माहिती लपून राहणार नव्हती. शिवाजी महाराज हे नेहमी सतर्क राहणारे राजा होते, त्यामुळे अशा प्रकारची रचना त्यांच्या प्रशासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. इतिहासकारांच्या मते ही रचना फक्त योगायोग नसून ती एक प्रकारची सुरक्षा प्रणाली होती. आज आपण सीसीटीव्ही कॅमेरे वापरतो, पण त्या काळात ध्वनिशास्त्राचा वापर करून अशी व्यवस्था तयार करण्यात आली होती. आजही अनेक पर्यटक हा प्रयोग करून पाहतात. नगरखान्याजवळ उभं राहून ते हलक्या आवाजात बोलतात आणि सिंहासनाजवळ उभे असलेले लोक तो आवाज स्पष्ट ऐकतात. ही गोष्ट पाहून अनेकांना विश्वास बसत नाही, पण हा अनुभव घेतल्यावर प्रत्येकजण म्हणतो, ही शिवकालीन अभियांत्रिकीचा चमत्कार आहे. रायगड हा फक्त किल्ला नाही, तर तो शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेचा आणि दूरदृष्टीचा जिवंत पुरावा आहे. किल्ल्यावरील प्रत्येक वास्तू काहीतरी सांगते. राजदरबार, बाजारपेठ, महादरवाजा, जगदीश्वर मंदिर, प्रत्येक ठिकाणी स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना पाहायला मिळतो. पण नगरखाना आणि राजदरबारातील ध्वनिशास्त्र हे त्यातील सर्वात गूढ आणि आश्चर्यकारक उदाहरण मानलं जातं. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही अशा प्रकारची नैसर्गिक ध्वनी व्यवस्था तयार करणं सोपं नाही, पण शिवकालीन अभियंत्यांनी हे काम अत्यंत अचूकतेने केलं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, शिवाजी महाराजांचं स्वराज्य फक्त तलवारीच्या जोरावर उभं राहिलं नव्हतं, तर त्यामागे विज्ञान, तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेचा मोठा वाटा होता. म्हणूनच रायगडावर उभं राहिलं की आजही असं वाटतं, इथे प्रत्येक दगड इतिहास बोलतोय आणि नगरखान्यातील हलका आवाज अजूनही महाराजांपर्यंत पोहोचतोय. अशा अजून खऱ्या आणि थरारक शिवकालीन इतिहासासाठी आत्ता लगेच फॉलो करा, कारण पुढची गोष्ट आणखी धक्कादायक आहे. रायगडावरचं गुप्त दरवाजाचं रहस्य.